नमस्कार, मी स्वरदा वाघुलेभोर. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपलं घर कायम आनंदी हसतं-खेळतं असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा कळत नकळत छोट्या मोठ्या वास्तुदोषांमुळे अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. हे वास्तुदोष नेमके कोणते आहेत, ते कसे दूर करायचे, या सगळ्याबद्दल आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर दीपा नंदनवार. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला डॉक्टर दीपा यांची ओळख आपण करून घेणार आहोत. दीपा यांचं नागपूर इथं वास्तुशास्त्र, रेकी अँड ॲडव्हान्स हिलिंग रिसर्च सेंटर आहे. जवळपास 28 वर्षाहून अधिक ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांना या कार्यासाठी विविध पुरस्कारांना देखील गौरवण्यात आलेलं आहे. राज्यपाल S.C. जमीर यांच्या हस्ते भारत ज्योती गौरव पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, यासोबतच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील राष्ट्रपती भवन दिल्ली इथं देखील दीपा नंदनवार यांचा सन्मान केलाय. दीपा या एक कार्यरत शिक्षिका असून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 38 वर्षांपासून अध्यापनाचं कार्य करत आहेत. त्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, कॉर्पोरेट या सगळ्याच वास्तूंची कामं केलेली आहेत. आजवर त्यांनी केलेल्या व्हिजिटचा आकडा हा लाखांच्या घरामध्ये आहे. अनेक नामांकित ब्रँड देखील त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. मॅडमकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. सुरुवातीला आपलं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करते. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुपद मंडलाची नेमकी काय कल्पना आहे, त्याच्याबद्दल देखील आम्हाला अधिक माहिती हवी आहे. वास्तुशास्त्र हा अतिशय प्राचीन विषय आहे आणि या विषयाबद्दल म्हणजे आपण घर कसं बांधायचं, ही एक वास्तुपद मंडल म्हटलं की एक रचना आली आणि त्याच्यामध्ये असे जागेचे भाग पडतात. ही एक भौमितिक रचना नसून किंवा एक आध्यात्मिक दृष्टिकोन नसून एक वैज्ञानिक प्राचीन पॉवरफुल अशी ग्रीड आहे की मानवांनी राहत असताना जागेचं विभाजन कसं करायचं, त्यानंतर त्या जागेवर बांधकाम कसं करायचं, निसर्गाशी सुसंवाद साधून घर कसं बांधायचं, याची माहिती किंवा याचं नियोजन करण्यासाठी या ग्रीडची निर्मिती झालेली आहे. यामध्ये हवा, सूर्यप्रकाश, जी पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा, पर्यावरण या सगळ्यांचा विचार करून त्या मंडलाची रचना केली गेलेली आहे. त्यामध्ये ब्रह्मस्थान किती ओपन ठेवायचं, दारं खिडक्या कुठे असायला पाहिजे, आपला वावर करताना आपण येणं जाणं कसं केलं पाहिजे, आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश कुठला यायला पाहिजे, कुठली सकाळची ऊर्जा यायला पाहिजे, कुठे वास्तुपद मंडल म्हटलं की त्याच्यामध्ये एका वास्तुपुरुषाची कल्पना केलेली आहे आणि हा वास्तुपुरुष त्या जागेवर उलटा झोपलेला आहे, उबडा झोपलेला आहे. ईशान्येकडे त्याचं डोकं आहे आणि नैऋत्येकडे त्याचं पाय आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने एका पुरुषाची कल्पना करून वास्तूची निर्मिती कशी करायची हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये कुठे जास्त बांधकाम करताना दबाव यायला नको, म्हणजे प्रेशर यायला नको, कुठली जागा मोकळी असायला पाहिजे. समजा ईशान्येला एखादी मोठा कॉलम, पिल्लर आला तर त्याच्याशी संबंधित आपल्याला काही अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा आजार पण होऊ शकते, तर आपण तो भाग मोकळा ठेवावा. ब्रह्मस्थान मोकळा का ठेवावं, कारण ते ऊर्जेचं स्तोत्र आहे. म्हणजे आपली जशी नाभी आहे तसंच आपल्या वास्तूचं सुद्धा ती एक नाभी आहे. ती ऊर्जा जर, ते स्थान जर मोकळं असेल तर आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जेचा संचय होईल, संचरण होईल. या सगळ्यांचं निर्माण कार्य करताना या सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या. शिवाय जी जागा आहे म्हणजे प्लॉट आहे आणि प्लॉटवर बांधताना घर बांधत असतो तर त्या जागेचे आपल्याला 81 भाग करायचे आहे. 81 भाग करून त्याची आपल्याला घराची रचना करायची आहे. मग त्याच्यात आडव्या उभ्या रेषा आहे, त्याच्यावर मग भिंती कुठे यायला पाहिजे, कुठे नको यायला पाहिजे, या सगळ्यांचं त्याच्यामध्ये नियम दिलेले आहे आणि त्या नियमांना अनुसरून एक ही पॉवरफुल ग्रीड किंवा एक आपण ऊर्जेचं एक पॉवरफुल सोर्स म्हणू शकतो किंवा एक पॉवर हाऊस म्हणू शकतो. म्हणून मानवी जीवनामध्ये घर बांधत असताना आपल्याला या वास्तुपद मंडलाचा अतिशय महत्त्वाचा आणि खूप चांगला उपयोग करण्यासाठी हे ग्रीड बनवलेलं आहे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी. त्याला खूप मोठा भक्कम म्हणजे वैज्ञानिक आधार आहे. वैज्ञानिक असा पाया आहे. अगदी सखोल मार्गदर्शन तुम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. करताय. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता की घरात असणारे पिलर किंवा जड वस्तू यांचा देखील आजाराशी काही संबंध असतो का? नेमकं याचा संबंध काय आणि कशा प्रकारे ते दूर करता येतं?
बघा कसं होतं ना की आत्ताच आपण बोललो की वास्तुपद मंडल हो. ह्याच्यामध्ये वास्तुपुरुषाची कल्पना केलेली आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा अनेक असे सेन्सिटिव्ह बॉडी पार्ट आहे. जसं आपलं मेंदू आणि डोकं कुठे आहे आपलं ईशान्येला. समजा तिथे एखादी पिल्लर आला आपल्या घराचं बांधकाम करत असताना, तर नॉर्थ ईस्ट हा अतिशय संवेदनशील असा भाग आहे आपल्या वास्तूमधला. तो मोकळा असायला पाहिजे. आणि वास्तुपुरुषाचं तिथे डोकं आहे. समजा जड काही बांधकाम आलं किंवा तिथे एखादी टॉयलेट आला, चुकीचं बांधकाम आलं, तर त्या अंगाशी संबंधित आजार तिथे होत असतात. आणि मग त्याच्यासाठी काय आहे की तिथे कुठल्या प्रकारचा दोष आहे ते बघून त्याच्यावर मग मार्गदर्शन केलं जातं. टॉयलेट असेल तर तो काढून टाकावा. सपोज आता एखाद्याने बांधकाम करताना त्याला माहीतच नाही आहे की बा असं असं असतं आणि तिथे पिलर आला असेल तर पिलर काढणं शक्य नसते. मग त्यावर वेगवेगळे उपाय करून त्याची एनर्जी चेंज केल्या जाते. कशा प्रकारचे अगदी एखादं उदाहरण देऊ शकाल? जसं आता पिलर आहे तर शास्त्रामध्ये दिलेलं आहे की तिथे कुठले असे गोल्ड सारखे धातू आहे, काही क्रिस्टल्स आहे, काही रत्न आहे, त्या पिलरच्या भोवताली लावल्या जातात आणि त्याची ऊर्जा चेंज केली जाते. एक छोटा बेसिक प्रश्न असा आहे की वास्तुशास्त्रामध्ये आपण विविध आपल्या घरामध्ये बदल करतो, त्यानुसार हे करतो, पण हे वास्तुशास्त्र संपूर्ण जगभरासाठी लागू असतं का? म्हणजे भारतीय हल्ली जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करताना आपल्याला पाहायला मिळतात, वास्तव्यास पाहायला मिळतात, तर हेच वास्तुशास्त्र जगभर लागू होतं का? तिथे देखील आपले क्लायंट्स आहेत का? त्याबद्दल काय मार्गदर्शन करा? माझे बाहेर सुद्धा म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा माझे क्लायंट्स आहे. पण कसं होतं की उत्तर गोलार्धातले नियम तुम्ही दक्षिण गोलार्धात लावू शकणार नाही. कारण वास्तुशास्त्राचे 5 तत्व जर सोडले ते युनिव्हर्सल आहे. 5 एलिमेंट्स हे युनिव्हर्सल आहे, पण बाकीच्या गोष्टी ज्या आहे त्या युनिव्हर्सल थोड्या आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील. कारण देशकाल परिस्थितीनुसार तिथल्या सगळ्याच गोष्टी बदलतात. तिथलं हवामान कसं आहे, तिथे वाऱ्याचा ओघ कसा आहे, सूर्यप्रकाश जास्तीत जास्त कुठल्या दिशेने येतो, हे आपल्याला बघून तिथे आपल्याला वास्तूच्या मध्ये काही बदल करून आपल्याला काम करणं फार गरजेचं असतं. एक साधं उदाहरण द्यायचं, समजा आपण रशियासारखा देश घेतला तर हा अतिशय थंड असा देश आहे. तिथे हाडं गोठवून टाकणारी थंडी असते. अशा वेळेला भारतीय वास्तुशास्त्र म्हणतं की ईशान्य उत्तर ही ओपन असावी. समजा ती ओपन असेल तर मग काय होऊ शकतं कल्पना करा. खरंय. त्याच्यामुळे आपल्याला देशकाल परिस्थितीचा विचार करून वास्तुशास्त्र हे अप्लाय करावं लागेल. आजकाल आपण बऱ्याचदा बघतो सोशल मीडिया स्क्रोल करत असतो आपण, सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहे आणि सोशल मीडियाचं रील पाहणं हे आपला छंद आहे. त्यात बऱ्याचदा असं म्हटलं जातं की नैऋत्य दिशा ही वाईट आहे, त्यामुळे अनेक दुष्परिणाम आपल्यावरती देखील होतात. यामध्ये कितपत तथ्य आहे आणि या येणाऱ्या रील्स म्हणजे आपण जे बघतो त्यावरती नेमका किती विश्वास ठेवावा त्याबद्दल काय सांग? बघा काय आहे ना की बरेचदा सकारात्मक व्यक्ती असेल आणि सोशल मीडिया जेव्हा आपण बघत असतो त्यावेळेला एक नकारात्मक गोष्टी त्याच्या डोक्यावर एवढा जास्त परिणाम करत असते. आणि काय आहे, खूप लोक आता वास्तुशास्त्राबद्दल अवेअरनेस आलाय लोकांमधले, कारण सोशल मीडियामुळे. पण काय होतं ना, काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची दुकानदारी चालवत असतात. त्यामुळे ते भीतीचं सावट पसरवतात आणि सांगत असतात की असं असं चुकीचं आहे, असं असं करायला नको, किंवा ही दिशा वाईट आहे. बघा, ती वाईट दिशा केव्हा ठरते, जर तिथे कुठल्या प्रकारचे दोष असतील तर. पण नैऋत्य दिशा ही जमिनीवर असलेल्या दोषासाठी खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते, पण ती तशीच फ्लॅटसाठी नाही. कारण फ्लॅटमध्ये कॉस्मिक ऊर्जेचा जास्त प्रभाव पडतो, पण जमिनीवरच्या घराचा हा भूमीमधल्या ऊर्जेचा प्रभाव जास्त पडतो. तर असं काहीही नाही आहे. कारण समजा नैऋत्येला दोष असेल किंवा एंट्री असेल, पश्चिम दिशेची एंट्री असेल, तर काय होतं की पश्चिम दिशा ही स्थिर तत्वाची म्हणजे पृथ्वी तत्वाची आहे. ते स्टेबल एक असं एलिमेंट्स आहे. पण तिथे समजा दार आलं तर ते मुव्हिंग एलिमेंट झालं. बरोबर. त्याच्यामुळे काय की स्टॅबिलिटी राहत नाही, आपल्या सगळ्या संधी निघून जातात. ती नातेसंबंधाची पण दिशा आहे. त्यामुळे कसं होतं की तिथे सुद्धा अडचणी येतात. पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या, पण ती बर्बादी आणेल किंवा खूप तुमचं नुकसान करेल असं मुळीच नाही. शिवाय या दिशेचा संबंध ना राहूशी जोडलेला आहे. तर राहू हा कसा आहे, भ्रम तयार करणारा. मग ते तुमच्या डोक्यामध्ये नकारात्मक काही ना काही तेच विचार आपल्या मनात मध्ये येत असतात. त्यामुळे काय की नैऋत्य दिशेला एंट्री असेल
तरी कोणीही बर्बाद होत नाही किंवा असं कुठलंही नुकसान अजूनपर्यंत बघितलं गेलेलं नाही आहे. आणि वास्तू आता इतकं प्रगत झालं आहे की त्यामध्ये अनेक असे वास्तूचे उपाय आहे की त्या उपायांनी ते दोष कमी करता येतात आपल्याला. बरोबर. त्यामुळे प्रेक्षकांनी घाबरून जायचं काही कारण नाहीये. आणि अशा कुठल्याही जेव्हा आपण सोशल मीडियावर गोष्टी ऐकतो त्यावेळेला आपण थोडंसं बाकी ठिकाणी पण चौकशी करायला यात पाहिजे. सोशल मीडियामध्ये अजून एक चर्चा जी असते, आपण जेव्हा हे वास्तूबद्दलचे रील्स बघतो तेव्हा, की दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेबद्दल नेहमी बोललं जातं की हा भाग ओपन म्हणजे मोकळा असावा किंवा तिथे मोकळा नसावा, जड असावा असं म्हटलं जातं, आणि किंवा झाडं लावावीत तिथे. तर मग हा नेमका सल्ला का दिला जातो, याबद्दल प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? बघा कसे दक्षिण पश्चिम आणि नैऋत्य ही जडत्वाची दिशा आहे. आता प्रत्येक व्यक्तीला काही उत्तर किंवा पूर्व किंवा ईशान्य मोकळा असलेला प्लॉट मिळणार नाही किंवा घर मिळणार नाही. जिथे त्याला मिळालं असेल, ज्या घरात तो राहतो आहे त्याच घरामध्ये निसर्गाशी सुसंगत अशा गोष्टी आपल्याला उपयोजित करून आपल्याला तिथे राहायचं आहे. अशा वेळेला वास्तुशास्त्रामध्ये हा सल्ला दिला जातो की दक्षिण दिशा जर ओपन असेल किंवा नैऋत्य हलकी असेल, मोकळी असेल, तर तिथे उंच झाडं लावावी. आता याचा संबंध काय आहे की झाडं ही उंच आणि जड असेल, मोठी असेल, तर काय होतं की जडत्व साधलं जातं. आणि जडत्व शिवाय त्या दिशेकडनं येणारे जे हार शून आहे ते तिथेच थांबवल्या जातात. आणि आपल्या घरापर्यंत ते ऊन न येता आपल्या घराला थंड ठेवतं आणि त्या ऊर्जेचा त्रास आपल्या घरामध्ये होत नाही. शिवाय ती दिशा ओपन असेल समजा, तर उत्तर पूर्व ईशान्य ही रिसिव्हर आहे, तिथनं एनर्जी आपण रिसीव्ह करतो आणि दक्षिण पश्चिम नैऋत्य ही दिशा साठवून ठेवते ती ऊर्जा. पण समजा ती मोकळी असेल तर ती निघून जाते घरामधून सकारात्मक ऊर्जा. तर त्या आपल्याला त्या प्रखर, जसं IR रेड सारखे जे IR सारखे किरण आहेत त्या किरणांना ते थांबवून ठेवतात. म्हणून अत्र तत्र सर्वत्र वायुतत्व आहे. त्याच्यामुळे झाडांमुळे वायुतत्व वाढतं आणि त्याच्यामुळे दोष निर्माण होतं. ही पूर्णतः अफवा आहे आणि ही प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचं एक कारण आहे. त्यामुळे लोक घाबरले की मग ज्याने कोणी सांगितलं असेल त्याच्याकडे मनुष्य धाव घेतो. तर ही एक भीती दाखवण्याचं कारण आहे, असं कुठेही वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे. एक भीतीदायक अजून एक असा सल्ला दिला जातो की दक्षिणेला दार असेल तर मग बऱ्याचदा मृत्यू येऊ शकतो, असं देखील बऱ्याचदा बोललं जातं. तर यामध्ये कितपत तथ्य आहे, याविषयी काय मार्गदर्शन कराल? काय असतं ना की दक्षिण दिशा आपण प्राचीन आपल्या जुन्या लोकांकडनं पण ऐकतो की यमाची दिशा आहे. अच्छा. यम म्हणजे मृत्यूची देवता असं म्हटलं जातं. पण वास्तुशास्त्रामध्ये आपण पदमंडलाबद्दल बोललो तर सेंटर ऑफ द साऊथला एकदम यम नावाचं पद आहे. आता यम म्हणजे काय, ही एक ऊर्जा आहे. यम हा जसा मृत्यूचा देवता आहे तसाच तो नियमांशी सुसंगत असलेला सुद्धा देवता आहे. आता ही जी दक्षिण दिशा आहे ही नेम, फेम आणि रेप्युटेशन देणारी आहे. यम म्हणजे काय की नियम, प्रतिबंध लावणे, तुम्हाला कुठेतरी थांबवणे. ती ऊर्जा जी आहे ती जर तुम्ही तुमच्या नियमानुसार जर चालले नाही तर तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी निर्माण होतील किंवा तुम्ही चुकीच्या कृती करायला लागाल. समजा तिथे दार असेल तर मनुष्य कधीच मरणार नाही. ही भीती दाखवण्याचं एक प्रकरण आहे. म्हणजे हे निव्वळ भीती दाखवली जाते की यम ही ऊर्जा आहे, एक नकारात्मक प्रभाव आहे तो. हा, ती ऊर्जा आहे. म्हणजेच काय की दक्षिणेकडनं येणारी जी सौर ऊर्जा आहे त्याच्याशी त्याचा संबंध आहे. पण त्याच्यामुळे मृत्यू होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही नियमानुसार जर वागले, तुमच्या आचरणामध्ये जर चांगलेपणा आला तर तुम्हाला मृत्यू येणारच नाही. तुमचं त्याच्यामुळे नेम, फेम, रेप्युटेशन वाढेल. जर तुम्ही चुकीच्या कृती केल्या तर तुम्ही नियमाच्या विरुद्ध गेलात तर मग तिथे आपल्याला यमदेवता ही शिक्षा देणारच. बरोबर, अगदी खरंय. हा त्याच्याशी म्हणजे संबंध, त्याचा संबंध तसा आहे. अजून एक असं की अगोदरच्या काळी आपले स्वतःचे प्लॉट असायचे, आपण त्याच्यावर घर बांधायचो. या वेळेला हे करणं सहज शक्य होतं की कोणत्या बाजूला दरवाजा हवा किंवा आपलं बाथरूम, टॉयलेट कुठल्या बाजूला असावं हे आपण ठरवणं शक्य असतं. मात्र असं आहे की आता शहरी ठिकाणी आपण गेलो तर डायरेक्ट आपण फ्लॅट घेतो. अशा वेळेला ती जी रचना असेल आपल्या आर्थिक गणितात जी बसेल आपण ती निवडतो. मग अशा वेळेला नेमक्या कोणत्या गोष्टी, कोणत्या बाबी बघाव्यात जेणेकरून आपल्याला वास्तुदोषांचा फार त्रास होणार नाही? कसं असते ना की जेव्हा आपण एखादी फ्लॅट घेतो, आता आजच्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी
आपण जागा घेऊन घर बांधणं फार अशक्य गोष्ट आहे आणि लोकांना वेळ नसल्यामुळे लोक काय करतात की रेडी टू मूव्ह असे घरं बघतात, ज्याला आपण फ्लॅट म्हणतो. तर तिथे जात असताना सगळ्यात मोठा मुद्दा येतो की लोकेशन आणि त्याचा खिसा. या दोन्हीही गोष्टी बघितल्या जातात. त्यावेळेला काय करायचं की घर घेताना त्यात ती वास्तू जी आहे ती बंदिस्त नसावी, अच्छा, मोकळी असावी. तिथे गेल्यावर तुम्हाला आपल्याला सहज लोकांना समजेल असा एक साधा सोपा उपाय आहे की तिथे गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, प्रसन्न वाटतं का, तुम्ही जेव्हा श्वासोच्छवास घेता तुम्हाला तिथे गेल्यावर छान वाटतं का. जर अशी वास्तू असेल तर तुम्ही ती नक्की घ्या आणि तिथे जास्तीत जास्त म्हणजे मोकळी असायला पाहिजे. ईशान्येला टॉयलेट नसावं, ईशान्येला किचन नसावं, उत्तर पूर्व ईशान्य दिशा ही बंद नसावी. या थोड्याफार गोष्टी बघून घ्याव्या, म्हणजे या सर्वच लोकांना कळतात आजकाल. आणि नसेल कळत तर एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊनच आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो, तर ती इन्व्हेस्टमेंट होऊन नंतर त्रास होण्यापेक्षा एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन जर घेतला तर जास्त त्यांना म्हणजे जो कोणी घर घेणार आहे त्याला फायद्याचं ठरू शकतं. तर ही काळजी आपण घ्यायला, पावलं टाकणं कधीही योग्यच ठरू शकतं. बऱ्याचदा असं होतं की घर घेतलं जातं, सुस्थिती असते, व्यवस्थित सगळं चालू असतं, मात्र बऱ्याचदा घरात शिफ्ट झाल्यानंतर EMI भरायला प्रॉब्लेम येणं किंवा मग आर्थिक चणचण भासणं, हे देखील काही वास्तुदोषाचे कारण असू शकतात का? त्यामुळे हे घडतं का? किंवा मग या सगळ्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? म्हणजे वास्तूमध्ये दोष असल्यामुळे हे सगळं घडतंय का? बघा, वास्तुदोष हा जो आहे ऊर्जेशी संबंधित दोष आहे. आपण जे घराचं बांधकाम करतो हे निसर्गाशी सुसंगत असं असायला पाहिजे. म्हणूनच शास्त्रामध्ये म्हणलंय यत पिंडे तत् ब्रह्मांडे, म्हणजे जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये. पिंड म्हणजे शरीर. तर काय होतं ना की उत्तर दिशा ही प्रगतीची आहे, कुबेराची आहे. तर ही दिशा जर बंद असेल तर त्यांचे फायनान्स जे आहे ते थांबतील कुठेतरी. आणि आग्नेय जी दिशा आहे ती कॅश फ्लोची दिशा आहे. त्यानंतर वायव्य दिशा ही बचत आहे, अच्छा, हा म्हणजे बँक लोन आहे. आणि नैऋत्य दिशा ही तुमच्याकडे बचत आहे. तर या दिशांमध्ये जर दोष असेल, जी वास्तू त्यांनी घेतली आहे आणि त्या वास्तूमध्ये ते राहायला गेल्यानंतर समजा हा आर्थिक कोंडी त्यांची होत असेल तर मग ते पैसे भरू शकत नाही. काय होतं ना की नोकरी करतानाच अचानक जॉब चालला जातो किंवा काहीतरी असं आर्थिक संकट येतं की ते पैसे भरू शकत नाही. आणि आम्ही सुद्धा असे अनेक घरं बघितलेले आहे की ज्या घरांमध्ये आग्नेयला, नैऋत्येला, वायव्येला आणि उत्तर दिशेला दोष आहे तिथे हमखास कर्ज हे होतच. नैऋत्येला खड्डा असेल, विहीर असेल, उत्तर दिशा बंद असेल, आग्नेयला सुद्धा खड्डा, विहीर असेल, तिथे किचन नसेल आणि वायव्य दिशामध्ये एक्सटेंडेड असेल किंवा आणखी कुठले दोष असतील तर त्यामुळे काय होतं की लोन ते भरू शकत नाही, त्यांचं अकाउंट NPA होऊन जातं. तर वास्तूमध्ये हे दोष असतात आणि असे प्रकरण आम्ही बघितलेले आहेत. हे आर्थिक चणचणीविषयी आपण बोललो, म्हणजे पण या सगळ्यामध्ये आजारपण देखील इन्क्लूड असतं का? म्हणजे काही वास्तुदोष असतील तर काही घरातल्या व्यक्तींना आजारपण देखील येतं असं म्हटलं जातं. यामध्ये कितपत तथ्य आहे आणि असं होत असेल तर त्याच्यावरती काय उपाय करावेत? बघा, आपण अगदी सुरुवातीलाच वास्तुपद मंडलाबद्दल बोललो, बरोबर, आणि तिथे एका वास्तुपुरुषाची कल्पना केलेली आहे. त्याच्यामध्ये काही असे सेन्सिटिव्ह पॉइंट दिलेले आहे वास्तूमध्ये की त्याला षण्मंती, महामर्म, उपमर्म अशी नावं दिलेली आहेत. त्या 81 पदामध्ये आडव्या उभ्या रेषा असतात आणि तिथे आपल्या शरीराला नियोजित करून त्याचं ती ग्रीड बनवलेली आहे. या ग्रीडवर समजा आता ईशान्य दिशा ही आपल्या मेंदूशी संबंधित आहे, पण समजा एखादी पिलर आला असेल तर मेंदूशी संबंधित ज्या घरांमध्ये आजार असेल, पॅरालिसिस असेल, हृदयाशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर तिथे ईशान्य सेक्टरमध्ये दोष आढळून येतो. तो आजार तिथे जसं पॅरालिसिस आहे तर हमखास तुम्हाला तिथे ईशान्येला दोष दिसेल. तर वास्तुपुरुष हा कसा आहे की जिथे जिथे दोष निर्माण झाला त्या अंगाशी संबंधित आजार निर्माण करतो. अच्छा, हा. मग अशा वेळेला त्याच्यावरती पिलर तर घरातला आपण काढू शकत नाही, त्याच्यावर उपाय अनेक उपाय आहे. फक्त होतं कसं आहे की जसं आपण म्हणजे आपण रेमेडी आहे ती, एखादी आपला हात तुटलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट झाला, हात तुटला, त्याच्यामध्ये आपण रॉड टाकतो, केबल टाकतो आणि त्याला आपण रेक्टिफाय करतो.
तर एकदा तुटलेला हात तुमच्या पूर्ववत हातासारखा राहणार नाही. खरं. म्हणजेच काय, तर रेमेडी ही 90-95% पर्यंतच काम करते, ती 100% काम नाही करत. अच्छा. बरेचदा रिझल्ट चांगले मिळतात त्याचे, असं नाही की रिझल्ट मिळत नाही, पण आम्ही सांगताना असं म्हणत नाही की बा 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणून त्याचा. अगदी एक शेवटचा प्रश्न घेते. ज्यांना आता घर घ्यायचं आहे, जे घर घ्यायचं स्वप्न पाहतायत, त्यांनी नेमक्या कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या, आणि ज्यांचं घर आता आहे त्यांनी वास्तुदोष टाळण्यासाठी प्रामुख्याने कोणते छोटे बदल आपल्या घरामध्ये करावे जेणेकरून त्यांना त्रास फार होणार नाही? अगदी थोडक्यात माहिती काय द्याल? बघा की जे नवीन घर घेत आहे त्यांनी हे बघायचं की नवीन घर, नवीन फ्लॅट घेताना त्यांच्या घराची उत्तर, पूर्व, ईशान्य दिशा ही जास्तीत जास्त मोकळी असावी. ईशान्येला, उत्तरेला, पूर्वेला कुठल्याही प्रकारचा टॉयलेट यायला नको. आता लोकांच्या मनामध्ये भीती असते की बा दक्षिणमुखी घर. आता दक्षिणमुखी, जेव्हा आपण उत्तरमुखी घर घेताना काय होतं ना की उत्तरेला फक्त एक दरवाजा असतो, बाकी सगळं बंद असतं आणि दक्षिण ओपन असतं. म्हणून दक्षिणेला दरवाजा राहिला तरी चालेल, तेव्हा तुम्हाला उत्तर, पूर्व मोकळी मिळू शकते. तर या गोष्टी बघायला पाहिजे. आणि घरातली रंगसंगती ही खूप न्यूट्रल असायला पाहिजे. जिथे वास्तुदोष असेल तर ज्या एलिमेंट्स, जसं आता ईशान्येला काही वास्तुदोष आहे तर त्यांनी निळ्या रंगाचा, ऑफ व्हाईट रंगाचा वापर करायला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी जर त्यांनी बघितल्या तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. नक्कीच आपल्या घरात छोटे छोटे बदल करून मोठे आपल्याला परिणाम, रिझल्ट दिसू शकतात. धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात, आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं, प्रेक्षकांना उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील, तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरात काही वास्तुदोष आहेत, तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क साधू शकता. यासोबतच दीपा मॅडम यांचं इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे, वास्तू एक्सपर्ट दीपा नावाने. याच्यावरती देखील तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता, मेसेज करू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. या खास कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा NDTV मराठी.